भजनाचं किंवा संगीताचं माध्यम संतांनी निवडण्याच्या पाठीमागचं कारण एवढंच. ओंकार किंवा नाद, ह्या नादामधून मायेची आणि विश्वाची उत्पत्ती झाली आणि त्याच्याशी पुन्हा आपल्याला जोडलं जायचं आहे. सर्व ललित कला, चित्रकला असेल, संगीत कला असेल, नृत्यकला असेल, नाट्यकला असेल, ह्या सगळ्यांची निर्मिती आपल्याला ईश्वराशी जोडण्याकरता झालेली आहे. फक्त मनाचं मनोरंजन एवढाच हेतू नाहीये त्याच्यामध्ये, तर मनाचं मनोरंजन करता करता आपण आत्म्याचं रंजन सुद्धा करायचं आहे, की जेणेकरून आपण हळूहळू त्याच्यामध्ये गुंग होऊन हळूहळू आपल्या स्वतःच्या स्वरूपाशी एकरूप होऊ. कारण आपल्याला तत्वज्ञान ऐकायचं म्हटलं की झोप येते आणि गाणं ऐकायचं म्हटलं की लगेच आपण खुश होतो. आणि हा विचार बरोबर पण आहे, कारण नाद हे स्वतः ब्रह्माचं स्वरूप आहे आणि म्हणून आपल्याला संतांनी भजनाचं माध्यम घालून दिलं.